महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या 27 तारखेचं लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिलेली आहे, त्याचसोबत तुमचा जो पुढचा 2100 रुपयाचा हप्ता जो वाटप आहे या दिवशी होणार आहे त्याबद्दलची तारीख काय असणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहायला भेटणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अशाच येणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राइब करून ठेवा व हा व्हिडिओ नक्की लाईक करा। तर बघा, महाराष्ट्र राज्याची माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक वरदान ठरत आहे। तर या योजनेतून राज्यातील गरीब महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत केली जात असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा थेट रक्कम डीबीटी द्वारे जमा करण्यात येत आहे। या योजनेबद्दल नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे जी राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे। बघा, आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 5 हप्त्याचे 7500 रुपये रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। तुम्हाला आतापर्यंत याचे 5 हप्ते भेटलेले असतील, टोटल 7500 रुपये, आणि तुमचे हे पैसे देखील खर्च आतापर्यंत झालेले असतील। परंतु तुम्हाला आता प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे पुढचा हप्ता जो की 6वा आणि 7वा हप्ता असू शकतो, तो कधीपर्यंत भेटणार त्याच्याबद्दलची। तुमच्या आतापर्यंत सर्व पैसे खर्च झालेत का, तुम्ही पुढील हप्त्याची प्रतीक्षा करताय का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती त्याबद्दलची मी देणार आहे। बघा, प्रत्येक हप्त्यात रुपये 1500 याप्रमाणे ही रक्कम आतापर्यंत तुम्हाला देण्यात आलेली आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना याच्यामध्ये आता ही रक्कम देखील अजूनपर्यंत पूर्ण भेटलेली नाही। काही लाडक्या बहिणींना काही हप्तेच भेटलेले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना सर्वच्या सर्व 7500 रुपये भेटलेत, कारण की मध्येच आचारसंहिता या ठिकाणी लागू झाल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर सारे या ठिकाणी योजनेचे काम होतं ते बंद झालं होतं। तर आता पुन्हा एकदा आचारसंहिता संपलेली आहे, त्यामुळे अधिक चांगल्या जोमाने ही योजना जी आहे कार्यान्वित करण्याचं काम सुरू होईल। तर आता 6व्या हप्त्याची घोषणा देखील अगोदरच करण्यात आलेली आहे। यामध्ये महत्त्वपूर्ण बदल देखील असणार आहे। जो पुढचा हप्ता तुमचा येणार आहे त्याच्यामध्ये नेमके काय बदल असणार आहेत, कोणाला हा 6वा हप्ता कंटिन्यू पुढे भेटत राहणार आहे, त्याच्या पुढचे हप्ते, ती संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे शेवटपर्यंत पाहायला भेटणार आहे। बघा, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या घोषणेनुसार या हप्त्यात महिलांना आता 1500 ऐवजी 2100 रुपये देखील रक्कम भेटणार आहे, जो की तुमचा पुढचा 6वा हप्ता असू शकतो। परंतु राहिलेल्या बाकीच्या बहिणी ज्या आहेत ज्यांना आतापर्यंत पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी नेमका काय निर्णय असू शकतो ते देखील पुढे आपण पाहणार आहोत। टोटल 600 रुपयाची या हप्त्यामध्ये वाढ देखील करण्यात आलेली आहे, त्याची घोषणा करण्यात आलेली आहे। परंतु आता ही घोषणा जी केलेली आहे त्यानुसार मग नेमका 6वा हप्ता कधी भेटेल, त्याच्यामध्ये वाढवून हप्ता कधी भेटणार आहे, नक्की 1500 भेटतील की 2100 रुपये भेटतील ते देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बघा, महायुती राज्यात पुन्हा सरकार स्थापन करणार आहे। लाडक्या बहिणींना त्याचे तुम्हाला 6वा हप्ता जो असणार आहे, जो की डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये दिला जाणार आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जी घोषणा केलेली आहे त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। तर याच्यामध्ये आता 2100 रुपये जे हप्ता तुमचा केलेला आहे ते आश्वासन तुम्हाला या ठिकाणी प्रचारावेळी दिलेलं होतं, जे की 600 रुपयाची वाढ करून आहे। तर याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं होतं। परंतु त्याच्या अगोदर आता जो 2100 रुपयाचा पुढचा हप्ता तुमचा 6वा हप्ता आहे तो तुम्हाला कधी भेटेल तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत माहिती सांगणार आहे। परंतु त्याच्या अगोदर जी महत्त्वाची एक माहिती आहे ती देखील आपण पाहणार आहोत। बघा, आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत, तुमचे जर एकही रुपये खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी पात्रता निकषमध्ये जर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल म्हणजे डीबीटी लिंक नसेल तर ते तुम्हाला सक्रिय करणं अनिवार्य आहे, आणि ते आता खूप सोपं झालेलं आहे। तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या मोबाईलवरनं 1 मिनिटामध्ये तुमचं आधार कार्ड सीडिंग करू शकतात। बघा, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी सांगतो मी, आतापर्यंत ज्यांचे 5 हप्ते आलेले आहेत त्यांना 6वा हप्ता पुढचा कधी भेटेल तो व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे। अगोदर ही माहिती जी आहे, ज्यांचं डीबीटी लिंक नाही, ज्यांना तांत्रिक प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यासाठी माहिती सांगतोय, आणि ज्यांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत, बघा आतापर्यंत 5 हप्ते तुम्हाला भेटलेले असतील, 6वा हप्ता पुढे सांगणार आहे कधी भेटणार आहे। परंतु ज्यांना आतापासून जुलै महिन्यामध्ये ही योजना चालू झाली, जुलै महिन्यापासून ते आतापर्यंतचे या ठिकाणी जवळपास तुम्हाला ऑक्टोबरपर्यंतचे किंवा नोव्हेंबरपर्यंतचे ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांना बघा 9600 रुपये एक रक्कमी भेटू शकतात। कसे भेटू शकतात तर बघा, मागचे 7500 रुपये राहिलेले त्यांचे, जे की 5 हप्ते प्लस आत्ताचा 2100 रुपयाचा हप्ता जर टोटल केली तर 9600 रुपये होतात। तर ज्यांचे आतापर्यंत पैसे आलेले नव्हते तर त्यांना थकबाकीसह समाविष्ट पुढचा हप्ता आणि थकबाकी रक्कम मिळून 9600 रुपये एक रक्कमी या ठिकाणी वाटप केला जाऊ शकतो। ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय। परंतु तुमचं डीबीटी लिंक नसेल
ज्यांचं आतापर्यंत पैसे आले नाहीत या कारणामुळे DBTमुळे, तर त्यांना काय करायचं बघा, npci.org.in ही जी वेबसाईट आहे NPCIची, इथून तुम्हाला DBT लिंक करून घ्यायचं आहे. इथंही लिंक होत नसेल तर बँकेतून लिंक करून घ्यायचं आहे किंवा पोस्टाचं डिजिटल पेमेंट बँक अकाउंट काढायचं आहे. बघा कसं करायचं आहे, वेबसाईटवरून या कंझ्युमरमध्ये तुम्हाला जायचं आहे, भारत आधार सीडिंग BASC वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर बघा ही नवीन वेबसाईट बनवण्यात आलेली आहे त्यांच्याकडून. आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या बँका त्यांनी शासनाच्या ॲड केलेले आहेत. काय करायचं तुम्हाला बघा, इथं आधार सीडिंगचं ऑप्शन असेल, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा आधार नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे, सीडिंगवरती क्लिक करायचं आहे. तुमचा आता दुसऱ्या एखाद्या कुठल्या बँकेत आधार सीडिंग असेल तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला आधार मॅप स्टेटस चेक करून घ्यायचा आहे. तुमचा अगोदर कुठल्या बँकेत आधार सीडिंग आहे का, बंद पडलेल्या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथून मग तुम्हाला जर काढून दुसऱ्या बँकेत करायचं आहे तर 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, मुवमेंट करायचं आहे फ्रॉम वन बँक टू अदर बँक. किंवा तुमचं कुठंच आधार सीडिंग नाही तर फ्रेश सीडिंग तुम्ही करू शकतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करायचं तर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा कुठल्या कुठल्या बँक याच्यामध्ये आल्यात, बँक ऑफ बरोडा आली आहे, बँक ऑफ इंडिया आली, बँक ऑफ महाराष्ट्र देखील आले, कॅनरा बँक आले, सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील आलेले, इंडियन बँक आले, इंडियन ओव्हरसीज बँक देखील आता याच्यामध्ये ॲड झाली आहे. त्यानंतर बघा पंजाब आणि सिंध बँक आले, पंजाब नॅशनल बँक देखील या ठिकाणी ॲड करण्यात आलेले, युनियन बँक ऑफ इंडिया देखील याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले. तर ह्या महत्त्वाच्या बँका आता याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. पहिल्यापेक्षा जास्त बँका तुम्हाला इथं पाहायला भेटतील. ठीक आहे, याच्यावरून तुमची जी बँक असेल ती सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. ज्या बँकेला आधार सीडिंग करायचं तो अकाउंट नंबर 2 वेळेस टाकून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला आय एग्री करून काय करायचं आहे, कॅप्चा टाकून प्रोसीड करायचं आहे. बघा प्रोसीड झाल्यानंतर तुमच्यासमोर काय ऑप्शन येईल तेही या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो. बघा अशा पद्धतीने तुमचा ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती एक OTP पाठवलं जाईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर बघा सबमिट करायचा आहे OTP. सबमिट झाल्यानंतर बघा तुमच्यासमोर लगेच अशा पद्धतीची एक लाईन येईल, प्रोसेसिंग होईल अशा पद्धतीने. आधार सीडिंग इज पेंडिंग स्टेटस, काइंडली चेक आफ्टर सम टाइम म्हणेल. तुमचा इथं रेफरन्स नंबर देखील येईल. ही लाईन कंप्लीट झाल्याबरोबर लगेच तुमच्यासमोर बघा पुढं अशा पद्धतीने रिझल्ट येईल याचा, जो की या ठिकाणी अपडेटेड UID रेकॉर्ड म्हणेल आणि सीडिंग स्टेटसमध्ये या ठिकाणी सक्सेस दाखवेल. बघू शकता या ठिकाणी रिसेट करायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही लगेच काय करायचं आहे, आधार मॅप स्टेटसवरती जाऊन चेक करायचं आहे. 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आधार मॅप स्टेटस चेक केला की लगेच तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार सीडिंग होऊन जाईल या वेबसाईटवरनं ऑनलाईन पद्धतीने. त्याच्यानंतर आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी पुढचा हप्ता कधी भेटेल आणि कोणाला भेटेल. बघा आता लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे याच्यावरती जर तुम्ही लॉग इन केलं, यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये जाऊन लॉग इन केलं तर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचा अर्ज ॲप्रूव्ह आहे. ठीक आहे, ॲप्रूव्ह असूनही तुम्हाला पुढचा हप्ता भेटू शकत नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा या ठिकाणी तुमचं S लिहून आलेलं असेल तर तुम्हाला हप्ता भेटायसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण की ही जी सरकारी योजना आहे याचा तुम्ही अगोदरपासून लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की तुम्ही 1500 रुपये किंवा 1500 रुपयेपेक्षा जास्त कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अपात्र ठरतात. जर तुमचं इथं S लिहून आलेलं आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मात्र ज्यांचं या ठिकाणी नो लिहून आलेला आहे त्यांना पुढील 6वा हप्ता जो आहे तो या ठिकाणी भेटून जाईल. मग आता नेमका 6वा हप्ता या ठिकाणी कधीपर्यंत भेटेल, आतापर्यंत त्यांना 7500 रुपये भेटलेले आहेत, त्यांचा पुढचा हप्ता नेमका कधीपर्यंत येऊन जाईल. तर बघा स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिलेली आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी आता बघूयात 6व्या हप्त्याबद्दलची. तर काय म्हटलंय बघा या ठिकाणी, आता विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं, त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पूर्ण झालेली आहे. स्पष्टपणे बहुमत या ठिकाणी एखादी सत्ता जी आहे महायुतीची येणार आहे. जे जुनं सरकार आहे लाडकी बहीण योजनेचं तेच सरकार या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन येणार नाही. कुठलीही लाडकी बहीण योजना कोणीही आता बंद करू शकत नाही. ही योजना पुढे आता कायमस्वरूपी चालू राहील. त्याच्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील माहिती दिलेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की ही योजना आता पुढे कायमस्वरूपी चालूच राहील. तर आता महायुती सरकार पुन्हा स्थापन होणार हे स्पष्ट झालेलं आहे. तर सरकार स्थापन झाल्यानंतर बघा, सरकार स्थापन झाल्यावर आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यावर पात्र महिलांच्या खात्यात 6व्या हप्त्याचे पैसे जमा होतील अशी माहिती समोर आलेली आहे. तर 6वा हप्ता तुम्हाला कुठल्या दिवशी भेटणार आहे तर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांचा जो शपथविधी असणार आहे तो झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 6वा हप्ता जो आहे तो जमा होईल. आता मुख्यमंत्री कोण होईल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, परंतु जो शपथविधी सोहळा असणार आहे तो नोव्हेंबरमध्ये झाला तर नोव्हेंबरमध्ये लगेच तुमची पुढील हप्ता देण्याची प्रक्रिया नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर होऊ शकते किंवा जर डिसेंबरमध्ये सरकार स्थापन झालं तर डिसेंबरमध्ये याची प्रोसेस केली जाऊ शकते. जो नवीन सरकार येईल त्यांचा पहिला निर्णयच हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी असू शकतो. कारण की जे सरकार आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये लाडकी बहिणींनी पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे पहिलाच निर्णय या ठिकाणी सरकार लाडकी बहीण योजनेसाठी घेण्याची शक्यता आहे आणि
तुम्हाला आता 6वा हप्ता कधी भेटेल त्याच्याविषयीची माहिती समजलेली असेल. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा पुढील 6वा हप्त्याचे पैसे येण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रचाराच्या वेळी सांगितलेलं होतं, जे त्यांच्या सभा झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता जमा करू. तर त्यांनी शक्यता वर्तवलेली होती की नोव्हेंबरमध्ये आम्ही पैसे हे डिसेंबरचेच देऊ, परंतु जर नोव्हेंबरमध्येच तुमचं सरकार स्थापन झालं महायुतीचं तर नोव्हेंबरमध्येच पुढच्या हप्ते देण्याची प्रक्रिया होऊ शकते, परंतु डिसेंबरमध्ये झालं तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होऊ शकतं. की बघा या ठिकाणी 2 शक्यता आहेत, ते म्हणजे नोव्हेंबर एंडिंगपर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात किंवा दुसरी शक्यता अशी आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. आता सरकार कधी स्थापन होणार त्याच्यावरती सर्व अवलंबून आहे. सरकार स्थापन झालं की पूर्ण प्रक्रिया पुढची तुमची या ठिकाणी होऊन जाईल. त्याचसोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.